तसं तर इडली ही नाश्त्यासाठी केली जाते आणि नाश्त्यामध्येच खाल्ली जाते. पण माझं तसं नाहीये. मी लंचमध्ये असेल किंवा डिनरमध्ये असेल त्यासाठी इडली बनवते, म्हणजे पोटभर खाल्ल्या जाईल. कारण साऊथ इंडियन फूड मला खूप जास्त आवडतं. मग ते वडा सांबार असो, इडली असो, डोसा असो किंवा काही दुसरा प्रकार असो. आणि आधी तर वीकमध्ये मी 2 वेळेस इडली बनवायचेच, पण यांना एवढी आवडत नाही. जोपर्यंत मम्मा स्वयंपाक करते तोपर्यंत सिया आणि हे काय करत होते तुम्ही बघितलंच असेल. घरामध्ये एवढे खेळणे सियाला, पण तरी तिला ते खेळणे खेळायचे बकेट किंवा चमचे असतील किंवा हे अशाच गोष्टी खेळायच्या असतात. म्हणजे उगाचच त्या खेळण्यामध्ये पैसे टाकण्यामध्ये खरंच अर्थ नाही. सगळे लहान मुलं अशीच करतात मला तरी वाटतं, म्हणजे 90% त्यांना स्वतःचे खेळणे अजिबात आवडत नाही. तर नेक्स्ट डेला आम्ही गेलो होतो स्नेहलकडे. तिच्याकडे होतं सवासनी पूजन आणि त्यासाठी तर अपर्णा मस्त अशी रेडी झाली होती साडी वगैरे घालून. मी तर काही घातलं नाही. म्हटलं चल माझं नाही तुझे व्हिडिओ काढते. आणि त्या दिवशी संध्याकाळी यांना अपर्णाकडे जेवणाचं आमंत्रण होतं, स्पेशली पराठ्यांसाठी. कारण की अपर्णा खूप मस्त पराठे बनवते. त्या दिवशी तिने गोबीचे पराठे बनवले होते. मलाही तिने बोलवलं होतं जेवायला, पण मला जरा बाहेर खायची इच्छा होती. म्हणजे खूप दिवस झाले होते पिझ्झा वगैरे काही खाल्ला नव्हता. आणि आमची जी नेबर आहे शेजारी जी राहते देवयानी म्हणून, तिचा एक मस्त कॅफे आहे, घराच्या अगदी जवळच आहे कॅफे मेरानो म्हणून. मग तिकडे गेलो, मस्त 2-3 अशा गोष्टी ऑर्डर केल्या. पण खरंच सांगते एवढा मस्त पिझ्झा होता ना, डॉमिनोज आणि पिझ्झा हट, आपण त्याला तर विसरूनच जाऊ. आणि सियासाठी तिने कॉम्प्लिमेंटरी म्हणून मस्त असा लावा केक दिला होता. वाव, तो खाऊन तर. आणि असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटू लवकर, तोपर्यंत बाय.